नमस्कार. आपली संस्कृती या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. यूट्यूब चॅनल सध्या सुरू आहे पवित्र चैत्र नवरात्री. भक्ती, श्रद्धा आणि शक्तीचा उत्सव. या 9 दिवसात आपण आदिशक्तीचा 9 रूपाची पूजा करतो आणि आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा, शांती आणि आनंद आमंत्रित करतो. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चैत्र नवरात्री म्हणजे काय, 9 देवीची सविस्तर माहिती, 9 दिवसांचे शुभ रंग आणि योग्य पूजा पद्धत या महत्त्वाच्या टिप्स. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चैत्र नवरात्री म्हणजे काय? चैत्र नवरात्री हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे. हा सण वसंत ऋतूमध्ये साजरा केला जातो आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक मानला जातो. या काळात भक्त देवी दुर्गेच्या 9 रूपांची पूजा करतात, उपवास करतात आणि घरात घटस्थापना करतात. नवरात्री म्हणजे केवळ पूजा नाही, तर मन, शरीर आणि आत्म्याची शुद्धी करण्याचा एक सुंदर काळ आहे. 9 देवींची सविस्तर माहिती. पहिला दिवस ही शैलपुत्री देवी. ही देवी फक्त पर्वतराज हिमालयाची कन्या आहे. स्थैर्य, शक्ती आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक आहे. तर दुसरी देवी म्हणजे दुसरा दिवस, ब्रह्मचारिणी देवी. तपस्या आणि संयम यांचं रूप, भक्तांना स्थैर्य आणि संयम देते. तिसरा दिवस म्हणजे तिसरी देवी, चंद्रघंटा देवी. कपाळावर अर्धचंद्र असलेले रूप, संकटापासून संरक्षण करते. चौथी देवी म्हणजे चौथा दिवस, कुष्मांडा देवी. ब्रह्मांडाची निर्मिती करणारी देवी, ऊर्जा, तेज आणि उत्साह देते. पाचवा दिवस म्हणजे 5व्या दिवशी पूजली जाणारी देवी, स्कंदमाता देवी. भगवान कार्तिकेची माता, प्रेम, माया आणि मातृत्वाचं प्रतीक. 6वा दिवस कात्यायनी देवी, राक्षसांचा नाश करणारी शक्ती, धैर्य आणि आत्मविश्वास वाढवते. 7वा दिवस कालरात्री देवी, अत्यंत उग्र आणि शक्तिशाली रूप, नकारात्मक शक्तीचा नाश करते. 8वा दिवस महागौरी देवी, शांत, सुंदर आणि पवित्र रूप, जीवनात शांती आणि सुख देते. 9वा दिवस सिद्धिदात्री देवी, सर्व सिद्धी देणारी देवी, भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते. 9 दिवसांचे शुभ रंग. नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी विशिष्ट रंग परिधान करणे शुभ मानले जाते. पहिल्या दिवशी पिवळा रंग, दुसऱ्या दिवशी हिरवा रंग, तिसऱ्या दिवशी करडा रंग, चौथ्या दिवशी नारंगी, 5व्या दिवशी पांढरा, 6व्या दिवशी पांढरा, 7व्या दिवशी लाल, 7व्या दिवशी निळा, 8व्या दिवशी गुलाबी, 9व्या दिवशी जांभळा. हे रंग आपल्याला सकारात्मक ऊर्जा आणि उत्साह वाढवतात. पूजा विधी आणि महत्त्वाच्या टिप्स. नवरात्रीत पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. सकाळी लवकर उठून स्नान करा, घर आणि देवघर स्वच्छ ठेवा, घटस्थापना करून देवीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा, रोज फुलं, अगरबत्ती आणि दीप अर्पण करा, देवीची आरती आणि मंत्र जपा, शक्य असल्यास उपवास ठेवा, मन शांत आणि सकारात्मक ठेवा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूजा मनापासून आणि श्रद्धेने करा. या सगळ्या याच्यातून देवी नवरात्रीमध्ये काय सांगते, तर नवरात्री हा फक्त सण नाही, तर त्यातून आपल्याला काहीतरी बोध होतो आणि तो बोध असता तर आपल्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करून नवीन ऊर्जा, आशा आणि आनंद मिळवण्याचा एक सुंदर प्रवास आहे. देवीची कृपा आपल्यावर राहो आणि आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. तर ही होती चैत्र नवरात्रीची संपूर्ण माहिती. 9 देवी, 9 रंग आणि पूजाविधी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या कुटुंबियाशी आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच भक्तिमय आणि उपयोगी व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन भक्तिमय विषयासोबत. तोपर्यंत चैत्र नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि जय माता दी. आपल्याही घरात देवी सदैव नांदो. देवीचा आशीर्वाद आपल्या परिवारावर, भाव, सुख, समृद्धी आणि धन दौलत सगळं काही घेऊन येऊ, हीच सदिच्छा देवी चरणीच्या.